आणि काही सन्माननीय आमदार यांच्या उपस्थितीमध्ये आज बैठक झाली. सौरवराव पत्र विभागीय आयुक्त यांनी गेल्या 8 दिवसाचं साधारण काय परिस्थिती पुणे जिल्ह्यात, पुणे शहरात, पुण्याच्या पिंपरी चिंचवड परिसरामध्ये आहे त्याचं पूर्णपणे प्रेझेंटेशन पहिल्यांदा आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो की गेले 2 वर्ष आम्ही जे बैठका घेतो त्या बैठकीमध्ये कुठलाही निर्णय घेऊन असताना इथं माझ्याकडे डायरेक्टर जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त त्यांनाही आपण माहिती घेऊ शकता किंवा अनेक वर्ष तुम्ही इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडियामध्ये काम करता, तुम्ही पण प्रत्येक वेळेस बघता आम्ही हे निर्णय घेत असताना सगळ्यांना विश्वासामध्ये घेऊन ते निर्णय घेतात. एकही निर्णय पुणे किंवा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर किंवा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, कारण हे पण स्थानिक स्वराज्य संस्थांचं प्रतिनिधित्व करत असतात, त्यांना पण विभागाची माहिती असते आणि खासदार तर असतातच आणि आमदार तर असतातच, सगळेजण मिळून आम्ही निर्णय घेत असतो. त्यामुळे याला कदाचित काही वेगळं वक्तव्य केलेलं असेल, स्टेटमेंट केलेलं असेल तर त्याला काही अर्थ नाहीये. मी आज पण तसंच काम करतो आणि जोपर्यंत माझ्यावर ही जबाबदारी तोपर्यंत त्याच्यामध्ये कुठलंही पक्षीय राजकारण अजिबात न आणता आपल्या पुणेकरांना, आपल्या पिंपरी चिंचवडकरांना, आपल्या पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण जनतेला मदत होण्याच्या दृष्टिकोनातून कोरोना वाढू नये म्हणूनची काही खबरदारी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. तशाच पद्धतीचे निर्णय हे आम्ही घेत असतो. हे पहिल्यांदा मी आपल्याला सांगतो. दुसरं, आपली यावेळेस मात्र कोरोना बाधित ऍक्टिव्ह रुग्ण संख्या जवळपास 71,000पर्यंत पोहोचलेली आहे. त्याच्यात म्हणजे आठवड्याभरात काल एका दिवसात ती 16,668 झाली, म्हणजे तिन्हीची मिळून. आणि हे सगळं पाहत असताना मला कॅबिनेटच्या वेळेस जे आमचे विषय असतात त्याच्यात एक कोरोनाच्या बद्दलचा पण आढावा हा एक विषय असतो आणि त्याच्यात पूर्ण मंत्रिमंडळाला, मुख्यमंत्र्यांना माहिती ज्यावेळेस आमचे सार्वजनिक आरोग्य विभागाचे आपण मुख्य सचिव देत असतात, त्यांनी सांगितलं की मुंबईमध्ये तिसऱ्या लाट टॉपला जाऊन पुन्हा खाली येते, मात्र अजून किमान 8 दिवस तरी किमान ही पुण्यामध्ये खाली येणार नाही. ती तशी बघितलं तर वरचीच बाजू राहील, पण ती 8 दिवस राहते का 15 दिवस राहते ते सांगता येत नाही. सध्या तरी येणार नाही. आणि त्याच्यामुळं आता आपला राज्याचा पॉझिटिव्हिटीचा दर हा 23%, पण पुण्याचा तो 27%. काल तर मला वाटतं पुण्याचा, म्हणजे हा मी ऍव्हरेज सांगतो, काल पुण्याचा 40%पर्यंत गेलेला. तर हे सगळं साखळी पाहिल्यानंतर त्याच्यामध्ये आता ओमिक्रॉन पेशंट वगैरे आहेत 500 पर्यंत वगैरे, पण आम्ही सगळ्यांनी एकमताने निर्णय घेतला की 1 आठवडा शाळा सुरू करायच्या नाही. राज्य सरकारने निर्णय घेतला की 24 पासून शाळा सुरू करायच्या. अर्थात तिथली परिस्थिती बघून स्थानिकांनी, म्हणजे मग महानगरपालिका असतील, जिल्हा परिषद असतील, त्यांनी तो निर्णय घ्यावा. पण आज आमचं एकमताने ठरलं की अजून आपण 7 दिवस शाळा सुरू करायला परवानगी देऊ नये आणि पुन्हा मी शुक्रवारी किंवा शनिवारी बसतो, त्यावेळेस पुढच्या आठवड्यात त्याबद्दलचा निर्णय पुढचा काय घ्यायचा तो त्या ठिकाणी घेतला जाईल. त्याच्यामध्ये एक आहे, कोरोनाचे ऍक्टिव्ह पेशंटची संख्या वाढत असली तरी दवाखान्यामध्ये जाणाऱ्यांची संख्या फार कमी आहे. म्हणजे एवढी संख्या असली तरी लोक घरीच थांबतायत, घरीच ट्रीटमेंट करतायत, घरीच काळजी घेतायत आणि व्हेंटिलेटरचे बेड, ऑक्सिजन बेड, साधे बेड, इथं आम्ही बघायची टक्केवारी काढली तर माझ्या माहितीप्रमाणे 31% पण तसे बघितलं तर पेशंट तिथं ऍडमिट नाही, ही परिस्थिती. आणि सगळीकडे आपण तर जेव्हा हॉस्पिटल सध्या तयार ठेवलं, चालू केलेलं नाही.
आपल्या दोन्ही महानगरपालिकेचे हॉस्पिटल्स आणि राज्य सरकारचे हॉस्पिटल्स हे तर सगळीकडं भरपूर आपल्याकडं बेड खाली आहेत. जेव्हा कुठल्याही परिस्थितीमध्ये पेशंटला त्रास होऊन दिला जाणार नाही. पण काही खाजगी हॉस्पिटलच्या बद्दल थोडी तक्रार पुण्यामध्ये निर्माण झालेली होती. त्या दोन्ही हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटची आमचं प्रशासन बोललं आणि त्यांना सांगितलं की बाबा समजा एखाद्याची 3 हॉस्पिटल असली, एक पुणे शहरात आहे, एक वानवडीला, एक इंदवडीला आहे, तर बाबा तुम्ही दुसरी 2 कोविड ठेवा, एक नॉन कोविड ठेवा. अशा पद्धतीने आपण त्यांना सांगितलं. त्यांनी पण ऐकलं. कारण शेवटी कुठल्याही पेशंटला पालकांना असं वाटायला नको की आम्हाला इथं पेशंट ऍडमिट करायचं आहे परंतु ते ऍडमिट होऊन देत नाही. अशी परिस्थिती आम्ही कुणावर देणार नाही. लसीकरणाच्या बद्दल मात्र आम्ही थोडंसं गांभीर्याने घेतोय. कारण जिल्ह्यामध्ये 1 कोटी 60 लाख नागरिकांचं लसीकरण झालेलं आहे. 15 ते 18 वयोगटातल्या मुला मुलींना पहिला डोस 51% पूर्णत्वाला गेला. परंतु आता तो आणखी कसा गतीनं पूर्णत्वाला जाईल. कारण 51% तिन्ही शहरांचा, 2 शहर आणि ग्रामीणचा मिळून आहे. पण नुसता ग्रामीणचा काढला तर तो 75% आणि पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या कमी असल्यामुळे तो 51%वर पोहोचला. तर तिथं थोडस अधिक काम करण्याच्या सूचना प्रशासनाला दिलेल्या आहेत. दोन्ही महापौर म्हणले की आम्ही पण त्याच्यामध्ये जातीनं लक्ष घालतो. 60 वर्षावरच्या जे काही व्यक्ती आहेत त्यांना बूस्टर डोस देण्याचा निर्णय 10 जानेवारीपासून झालेला आहे. तिथं असा निर्णय घेण्यात आला पुणे जिल्ह्याच्या बाबतीमध्ये दोन्ही शहरं धरून की शनिवारी रविवारी आपल्या इथं 60 वर्षाच्या वरच्या व्यक्तींना डॉक्टरांच्या सल्ल्याने व्हॅक्सिन मिळेलच. कारण आज काही ती तक्रार दिली की सोमवार ते रविवार काम चालू राहतं परंतु कधी कधी तिथं व्हॅक्सिन अवेलेबल नसतं आणि मग वयस्कर लोकांची थोडीशी त्यांना अडचण येते. म्हणून शनिवार रविवार त्यांना नक्की व्हॅक्सिन मिळणार. शनिवार रविवार त्यांच्या घरातल्या बाकीच्या नोकरी करणाऱ्यांना, व्यवसाय करणाऱ्यांना सुट्टी असते. ते त्यांच्या वयस्कर लोकांना व्हॅक्सिन सेंटरवर घेऊन पण जाऊ शकतील. त्याकरता आजचा निर्णय हा नवीन आम्ही घेतलेला आहे. आपण जे खेळाडू आहेत त्यांना प्रॅक्टिस करायची असते त्यांच्याकरता स्विमिंग पूल सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ग्राउंड मध्ये त्यांना दोन्ही व्हॅक्सिन घेतलेल्यांनी त्याचं पालन करून, नियमावलीचं पालन करून त्यांना तिथं प्रॅक्टिस करण्याच्या करता मुभा देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्या जिथं पर्यटनाची ठिकाण आहे तिथं पण छोटे छोटे तिथले दुकानदार असतात त्यांना पण इतके दिवस बंद ठेवलेलं होतं. परंतु आता एसपीनं सांगितलं की त्यांना त्यांचा व्यवसाय तिथं चालू करायला परवानगी द्या. उदाहरणार्थ सिंहगड असेल, लोणावळा असेल किंवा जे काही परिसर असतील ते. त्याचबरोबर भीमाशंकरला पण काही भाविकांना ज्यांना कोणाला दर्शनाला जायचं असेल त्यांना दर्शनाला जाण्याच्या करता, दर्शन घेण्याच्या करता मुभा देण्यात आलेली आहे. तिथं कुठली आंदोलन होणार नाही. ही गोष्ट अष्टविनायकांच्या बाबतीमध्ये. पण लेण्याद्रीच्या बाबतीमध्ये जरा वेगळं ऐकायला मिळालं. त्याच्या संदर्भामध्ये मला थोडंसं सोमवारी मुंबईमध्ये काही बोलावं लागेल. मी आता एका व्यक्तीला फोन लावलेला होता, व्यक्तीला म्हणण्यापेक्षा चीफ सेक्रेटरी लावलेला होता, परंतु पंतप्रधानांची सी चालू असल्यामुळे ते त्या मीटिंगमध्ये होते. तर मी त्यांना तसं सांगेन आणि तिथं पण लेण्याद्रीला अडवलं जातं. बाकीच्या कुठल्या अष्टविनायक लेण्याद्री सोडून तिथं अडवलं जात नाही, पण तिथं अडवलं जातं. तिथं पण भाविकांना परवानगी देण्याचं काम केलं जाईल. तसंच आज आम्ही जनजागृती म्हणजे जे काही मास्क वापरत नाही त्यांच्यावर आपण दंड आकारतोय. ते काम चाललेलंच आहे. मधल्या काळामध्ये प्रशासनाला आम्ही वर्ण कळवलेलं होतं, म्हणजे डीसी घेतलेली होती
आणि त्याच्यात सगळे कलेक्टर आणि विभागीय आयुक्त हजर होते. त्या 4 गोष्टीचे 4 सूत्र राज्य सरकारने त्यांना कळवलेली होती. एक सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, वारंवार हात धुणे आणि सॅनिटायझेशन. त्याच्यामध्ये लसीकरण पायाभूत सुविधा निर्मितीच्या करता एक अतिशय आवश्यक आहे, म्हणून तशा पद्धतीचा निर्णय आपण घेतला. आज मी ह्याला जोडून आपल्यातले काही पत्रकार मित्र तिथं आलेले होते. सकाळी आमचा एक 10 वाजता कार्यक्रम झाला. तो भारतीय जैन संघटना ज्याचे प्रमुख शाखेला आहे आणि पुणे जिल्हा परिषद त्याच्या आमच्या अध्यक्ष असतील किंवा आमचे सीओ असतील, या जिल्हा परिषदेचे आमचे सगळेच पदाधिकारी संबंधी असतील, त्या सगळ्यांनी मिळून एक कोविड मुक्त गाव अभियान सुरू केलेलं आहे. त्याच्यात सध्या आपल्या 1385 ग्रामपंचायतींनी सहभाग घेतलेला आहे. अजून मोठ्या प्रमाणावर ग्रामपंचायतींचा सहभाग बाकी आहे. आज या गोष्टीला मी सुरुवात केलेली आहे. त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं भारतीय जैन संघटनेने यांना सगळ्यांना जे काही शिकवलं गेलं पाहिजे, जी काही माहिती दिली गेली पाहिजे, त्याच्यामध्ये एक तर 2 जून 2021 रोजी चांगली कामं करणाऱ्या गावांना विभागीय 50 लाखापर्यंतची बक्षिसं कोविड मुक्त गाव या नावाखाली राज्य सरकारने सुरू केलेलंच आहे. परंतु त्याला जोडून आज आपण पुणे जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि पुणे विभागामध्ये देखील हाच कार्यक्रम राबवण्याच्या बद्दल मी विभागायुक्त सौरवरावांना सांगितलेलं आहे. आता आपल्या पुण्यामध्ये 1898 गावांपैकी 1347 गावांनी सहभाग घेतलेला नाहीये. ही फार मोठी संख्या आहे. तर त्यांना पण कसं सहभागी करून घेता येईल या आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. कमी गावांनी सहभाग करून घेतला. आता भारतीय जैन संघटना ऑनलाईन ट्रेनिंगची व्यवस्था त्यांनी केलेली आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने केली. मगाशी आम्हाला सगळ्यांना त्यांनी प्रेझेंटेशन पण दिलेलं आहे. सोमवार ते शुक्रवार रोज 4 ते 6 दुपारी आणि संध्याकाळी 7 ते 9 ज्यांना दिवसभर काम केल्यानंतर ट्रेनिंग पाहिजे त्यांच्याकरता 7 ते 9 ऑनलाईन ट्रेनिंग हे पद्धत आपण सुरू केली. त्याच्यामध्ये त्यांच्या पद्धतीने केलेली आहे. त्याच्यात झूम मिटिंग ID आहे, पासपोर्ट आहे आणि त्याच्यातून एकदाच नाही, एखाद्याला वाटलं की आज मी ट्रेनिंग घेतलं उद्या पण मला घ्यायचं तरी तो घेऊ शकतो आणि त्याच्यात एक चांगला कार्यक्रम राबवण्याच्या करता आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. त्याला भारतीय जन संघटनेने पण सर्वतोपरी सहकार्य केलेले आहे. त्यामध्ये त्यांनी विनंती केली की हा कार्यक्रम पुणे विभागाकरता मर्यादित राहू नये, तो राज्याकरता करावा. त्याच्याबद्दल मी सोमवारी मुंबईला माझ्या बाकीच्या मीटिंग असतात तिथं त्यावेळेस ग्रामविकास खात्याचे मंत्री हसन मुश्रीफ साहेबांशी बोलू त्याही संदर्भातला कसा निर्णय घेता येईल त्याबद्दलचं काम आम्ही करू. अभियान समाप्तीनंतर विभागवार 3 ग्रामपंचायतीला आपण बक्षीस देणार आहोत. त्याच्यामध्ये पहिलं बक्षीस 50 लाख आहे, दुसरं बक्षीस 25 लाख आहे, तिसरं बक्षीस 15 लाख आहे. अशा प्रकारची प्रोत्साहनपर बक्षीस आपण ठेवलेली. आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये 44 ग्रामपंचायती अशा आहेत की जिथं 2 वर्षात एकही कोरोनाचा पेशंट मिळाला नाही. त्याच्यामध्ये भोर तालुक्यातले मला वाटतं 16 का 17 गावं आहेत आणि बाकीची मग इतर तालुक्यातली आहेत. त्यांचं खरोखरच अभिनंदन आणि आता बाकीच्यांनी पण याच्यामध्ये सहभाग घेऊन ग्रामीण भागातल्या लोकांना पण याच्यामध्ये अधिकाधिक जागृत करण्याचा प्रयत्न आमचा सगळ्यांचा राहणार आहे. औद्योगिक क्षेत्रामध्ये बऱ्यापैकी कारखानदारी सुरू झालेली आहे. तिथं दोन्ही डोस तिथल्या मालकांनी किंवा उद्योगपतींनी स्वतःच्या स्टाफला दिले का नाही त्याच्याबद्दल ऑनलाईन जिल्हाधिकाऱ्यांना बैठक घ्यायला सांगितलेली आहे. आणि जिथं मोठ्या प्रमाणावर कामगार काम करतात तिथं किमान त्या मालकांनी त्या सगळ्या कामगारांना दोन्ही व्हॅक्सिन दिलंच पाहिजे अशा प्रकारचं कंपल्शन आपण त्या मीटिंगच्या निमित्तानं त्यांना करणार आहोत.
तसंच आज निर्णय झाला 1 आठवडा अजून शाळा सुरू करायच्या नाही. स्विमिंग पूल खेळाडूंच्यासाठी 2 डोस भेटलेल्यांना सुरू करायचे. ज्येष्ठ नागरिकांच्या करता शनिवार रविवार राखीव ठेवायचा. भीमाशंकर आणि लेण्याद्री चित्रदर्शनाच्या करता सुरू करायचं. पर्यटन स्थळाच्या संदर्भामध्ये गर्दी म्हणजे आता तर आम्ही तिथं बाकीच्यांना मुभा दिलेली विक्री वगैरेला, पण फार जर गर्दी हाताच्या बाहेर जर गेली तर पर्यटक येणाऱ्यांना तिथं थोडस आम्ही अंकुश तिथं लावू. पण साधारण पेटायचंच असेल राज्य सरकारची भूमिका किती 50% पर्यंत सोशल डिस्टन्सिंग वगैरे मास्क वगैरे वापरून तुम्ही काम करू शकता. तशा पद्धतीनं केलं तर एसपीना सांगितलेलं की तशी मुभा द्या. पण गर्दी झाली तर 50% हो. सर कॉलेज बद्दल थोडं सांगतो. कॉलेज स्कूल एक आठवड्यासाठी बंद आहे. कॉलेजेस बद्दल उदय सामंत साहेबांनी सांगितलं होतं की प्रपोजल दिलेला आहे कॉलेजेस बद्दल, तर या बाबतीत सर आपला काय नाही. जोपर्यंत राज्य स्तरावरचा निर्णय त्याच्यात होत नाही, जसं वर्षात शाळांच्या बद्दलचा निर्णय घेतला, आम्ही 1 आठवडा थांबलो. मी आज थोडस सुरू करावे अशा मताचा होतो, पण इथं सगळं एकंदरीत प्रेझेंटेशन जर सर्वांनी केलं आणि सगळ्यांनी पाहिलं त्यावेळेस दोन्ही महापौर जिल्हा परिषद अध्यक्ष सगळे सन्माननीय म्हणाले की बाबा हे आता अजून 1 आठवडा कमाव, कारण अजून आपण वरचाच आपला ग्राफ दिसतोय. आणि स्वतः त्या क्षेत्रातल्या मान्यवरांनी पण सांगितलं की अजून पुण्याची संख्या वाढणार आहे पॉझिटिव्ह लोकांची. तर रिस्क घ्यायला नको. नाहीतरी 26 तारखेला झेंडा होता नाही तेव्हा सुट्टीच राहते आणि मध्ये 4 दिवस फक्त आहेत. तर रिस्क नको त्याकरता आम्ही हा निर्णय घेतलेला. दादा सांस्कृतिक सांगतो एक मताने घेतलं. सांस्कृतिक कार्यक्रम आणि लग्न समारंभांचं काय त्याच्यामध्ये दिलेलंच आहे ना. 50 लोक जो आहे तोच निर्णय. त्याच्यामध्ये 20 लोक जे काही आहे त्याच पद्धतीनं त्याच नियमावलीचं पालन. दुसरे डोस जे घेतले नाही मागे आपण सांगितलं जे दुसरे डोस दिले करतात त्या बाबतीत काहीतरी खरोखर ऍक्शन तुम्ही घेणार आहे नाही. ह्याच्यामध्ये आता जे काही आज प्रेझेंटेशन झालं याच्यामध्ये दुसऱ्या डोसच्या बद्दल पण आपण जवळपास आता 1,60,00,000 पोहोचलेलो आहे. बऱ्यापैकी आता लोक प्रतिसाद द्यायला लागले. ग्रामीण भागामध्ये तर 15 ते 18 वयोगटापर्यंत मुला मुलींनी 75% बदल मारलेली आहे. म्हणजे तिथं पण बदल झालेला आहे. तर मला फक्त एवढंच त्याच्यामध्ये कठोर भूमिका घ्यायची होती की लोकांनी दोन्ही वॅक्सिन घेतलं तर त्याची तीव्रता एवढी राहत नाही. आता ज्यांना आता आपण विक्रम कुमारांना झाला आयुक्ताला, तर आयुक्त का आजच या आयुक्तांना म्हणत होते की मला 1-2 दिवस थोडस नर्वसनेस वाटला, परंतु आता परिस्थिती माझी बरी, म्हणजे कदाचित 2-3 दिवसांनी ते बाहेर पण पडू शकतील. पण आम्ही त्यांना म्हणलं की 7 दिवस होते मग त्यावेळेस कामही आहे. अशा पद्धतीनं साधारण परिस्थिती आहे. आणि आम्ही बघितलं तर पेशंट अजिबातच दवाखान्यामध्ये जात नाही. त्यांना जायची गरज नाही. ज्यांना गरज आहे त्यांच्याकरता सगळ्या सुविधा आपल्या उपलब्ध आहेत. ती काय अडचण नाही. केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टामध्ये असं पद्धतीने बसवलं होते की आम्ही कोणत्याही प्रकारचे 2 डोसचे प्रमाणपत्र आपण दाखवायचं आहे ते बंधनकारक. बरोबर. तुम्ही इथं आपल्या राज्यामध्ये नागरिकांना कसं देणार? नाही, केंद्राने सांगितलं. केंद्राच्या लेवलला निर्णय घेऊ शकतं. सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर होती तिथं त्यांनी सांगितलं राज्याच्या संदर्भामध्ये प्रत्येक राज्याला आपला आपला निर्णय घेण्याचा अधिकार आहे. त्याकरता आम्हाला कुणावर तरी बंधन घालायचे असं नाही. तुम्ही उद्या त्याला 2 डोस नाही घेतले तर तुमचं ठीक आहे, तुम्ही तुमच्या स्वतःच्या बद्दल धोका पत्करू शकता, परंतु तुम्हाला आजूबाजूच्या लोकांना धोका निर्माण करण्याचा अधिकार दिलेला नाही. आमचं म्हणणं ते की प्रत्येकाला उभा आहे स्वातंत्र्य, ते स्वातंत्र्य कुणी हिरावून घेऊ शकत नाही. हेही आम्हाला सगळ्यांना माहिती. संविधान, कायदा, नियम, कानून हे सगळ्या गोष्टी. पण तुमच्या हक्कापायी आता जे प्रेझेंटेशन आज दिलं, घरात एकाला जर झाला तो इतका फास्ट बाकीच्या सगळ्या परिवाराला कव्हर करतो, हे तरी निर्वाहपणे सत्य.
ठीक आहे, त्याची तीव्रता इतकी नाही, त्याचा धोका मागच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या तुलनेने कमी आहे, मृत्यूचं प्रमाण कमी आहे, हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करण्याचं प्रमाण कमी आहे, पण तुम्ही दुसऱ्याला पण त्रास द्यायचं काही कारण नाही. म्हणून आम्ही ते सांगतो, आम्हाला पण त्यांना कन्व्हिन्स करायचं. आम्ही तुला असं केलं की दोन डोस घेतले नाही का तुला रेशन मिळणार नाही, किंवा अमुक केलं नाही का तुला हे मिळणार नाही, असं आम्ही त्यांना सांगतो किंवा घ्या. आपण सगळ्यांनीच, माझं तुम्हालाही विनंती की इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाने पण अशा पद्धतीनं, आता तुम्हीच काय काही ठिकाणी दाखवता, ते नाव बनवणारा असतो त्यालाही पकडून कसं इकडं तिकडं अर्धा उलटा करत असतो, पकडून तिथं वॅक्सिन कुठल्या तरी एका राज्यामध्ये काल परवा बघितलं युपी मध्ये असं होतं ना. आता मग ते थोडस तुम्ही होणार हे 75ची दशबंदी सारखंच सुरू झालं, तो वेगळ्या गोष्ट होती, ही वेगळी गोष्ट आहे, त्याच्यात माणसाचा जीव महत्वाचा. दादा, होम टेस्टिंग संदर्भात घरच्या घरी जे टेस्ट केलं जाते सध्या, होम टेस्टिंग किट जे वापरलं जाते त्याबाबत अजूनही गोंधळ आहे. तुम्ही गेल्या आठवड्यात म्हणाले होते की गोंधळ नाहीये, तुम्ही जिथं ते टेस्टिंगच्या करता येतात ज्या मेडिकल शॉपमधनं त्यांना आम्ही नंबर तिथं घ्यायला सांगितलेले त्यांचे, आणि सुरुवातीचं करोनाचं संकट आल्या वेळेसची भीती, त्याच्या संदर्भातली लोकांना माहिती नसल्यावर प्रत्येक जण आपापल्या मनातच कल्पना घेऊन वेगवेगळे सांगत होते. आता मात्र एखाद्याला घरामध्ये कुणाला झाला तर लगेच ते बाकीच्यांना पण टेस्ट करतात आणि कोण पॉझिटिव्ह कोण निगेटिव्ह त्या ठिकाणी बघतात. ही वस्तुस्थिती आहे आणि शहरी भागामध्ये जास्त पाहायला मिळतं. मुंबई असेल, पुणे असेल, आपलं नाशिक, नागपूर, औरंगाबाद अशा ठिकाणी पाहायला मिळते इथे. त्याच्याकरता त्यांचे नंबर आहेत, आपण त्यांना फोन करतो कॉर्पोरेशनवरून. दादा, पण जे मेडिकल स्टोअरवाले आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला हे खूप त्रासदायक बनते, म्हणजे 10 जण जर घ्यायला आले तर आमचा सगळा वेळ त्याच्यामध्ये त्यांची माहिती घेण्यामध्ये जातो, असं त्यांचं. माहिती म्हणजे फक्त नंबर घ्यायची एवढी माहिती, नंबर नोटा मोजायला एवढा वेळ मिळतो, नोटा मोजेपर्यंत नंबर 10 तरी नंबर घ्यायला येतो, म्हणजे बंधनकारक असणार. बंधनकारक ते ठेवायलाच पाहिजे ना. दादा, मुंबईचा एक विषय होता, मुंबईच्या तारदेवमध्ये आग लागली, त्याच्यात 6 लोक मृत्यूमुखी पडले, असं काय? मला मी आज तुमच्या देखील मिटिंगला बसवतो, ती माहिती घेतो काय घडलेलं आहे काय नाही, आणि तिथं ताबडतोब मुख्यमंत्री स्वतः मुंबईत आहे, स्वतः आदित्य ठाकरे असतील, पालकमंत्री आमचे अस्लम शेख पालकमंत्री, तर ते लगेचच लक्ष घालत असतील. मुंबईतील तारदेव परिसरात बहुमजली कमला इमारतीला भूषणात 20 मजली इमारत आहे, G+20, 18 मजल्यावर आग लागली, 15 जखमी, 6 मृत्यू. सकाळची 7:30 वाजताची घटना आहे. 2 तासात आगीवर नियंत्रण मिळवलेलं आहे. आता त्याची चौकशी होईल की ते आग प्रतिबंधक सगळं चालू होतं का नव्हतं, काय होतं, कशामुळे लागली, काय लागली. आता काही लसीकरणासंदर्भात सक्ती करण्याचं काही आहे का निर्णय? लसीकरणाची सक्ती करण्यासंदर्भात काही विचार आहे का? सांगितलं आत्ताच उत्तर देतं. लसीकरणाच्या बद्दल जास्तीत जास्त कन्व्हिन्स करणं आणि कधी लसीकरण, आता काही बाबतीमध्ये दोन्ही लसीकरण असेल त्यांनाच स्वीप ग्राउंडला यायला उभारले असं सांगितलेलं. असं झाल्यावर चला घ्या लसीकरण. आता मी नावं सांगत नाही, परंतु अधिवेशनाच्या काळामध्ये दोन्ही लसीकरण घेतलेल्यांनीच त्यांना आतमध्ये एंट्री, त्याच्यामुळे प्रत्येक अधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी लसीकरण करून घेतलं. सोलापूर जिल्ह्यामध्ये पुरस्कारांचे रणजित जे आहे त्यांना परदेशात स्कॉलरशिपसाठी जाण्याला परवानगी शिक्षण विभागाकडून मिळत नव्हती आणि कशाबद्दल मिळत नाही त्याचं काहीतरी कारण असेल ना. ज्यावेळेस तुम्ही सरकारचं कुठल्या डिपार्टमेंटमध्ये काम करतात त्यावेळेस सरकारने काही नियमावली ठरवलेली आहे आणि त्या नियमावलीचं पालन केल्यानंतर त्याच्यामध्ये जायला काही अडचण नसते. मी ती बातमी वाचली आहे मीडियामध्ये की बाबा अशा पद्धतीनं झालंय, तर त्याची माहिती मला आत्ता पूर्णपणे माहिती नाही. आणि ती व्यक्ती तशी नावाजलेली आहे, त्यांना पुरस्कार पण अनेक मिळाले, कौतुक पण सगळ्यांनी केलं. स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्यांचा सत्कार केला, त्यांचे आई वडील आलेले होते वर्षा पुण्यावर,
त्यांचं आपण कौतुक केलं, सत्कार केल्यानंतरच त्यांना करोना झाला. ते चांगलं काम करतायत, पण कशामुळे कुठं काही अशी त्रुटी राहिली का, ती जर राहिलेली असेल तर ती दूर करू. आणि लोकांना एकंदरीत बाहेरची पण माहिती मिळाली तर एकंदरीत त्यांचा विचार करणं किंवा आवाका पण वाढतो, जरूर त्याच्यातून मार्ग काढतो. काय मला आवाज मुंबईतल्या आधीमध्ये जे जखमी आहेत त्या जखमींना रिलायन्स हॉस्पिटल, कोकण हॉस्पिटल दाखल करून देण्यासाठी नकार देतात. असं काही होणार नाही. तिथं ताबडतोब मी आता नावं घेतली, उद्धव ठाकरे साहेब, आदित्य ठाकरेजी, अस्लम शेखजी, हे सगळे तिथं लक्ष घालून त्यांनी सुरुवात पण केली असेल. त्याच्यामध्ये कुठलेही असे अडचण अशा प्रकारचा प्रसंग आल्यानंतर तुम्हाला असं लोकांचं वागताच येणार नाही आणि तसं म्हणता पण येणार नाही. त्यांना ऍडमिट करण्याच्या बद्दल सरकार पूर्णपणे भूमिका घेईल. दादा महापालिका निवडणुकांच्या संदर्भात कुणाचा आवाज भेटायला गोखलेंची उडी पेटाळा आवाज उडी पेटाळा त्याच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर सोमवारी एक बैठक घ्यायचं ठरलेलं आहे. त्याच्यामध्ये स्वतः आयोगाचे अध्यक्ष आणि संघातील सदस्यांना बोलवलेलं आहे. आम्ही पण काही जण त्या इसीवर उपस्थित राहणार आहोत आणि त्याच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री जे काही सूचना द्यायच्या, जे काही चर्चा करायची ती करणार आहे आणि ह्याच्यातून कुठल्या अडचण येऊ जाईल. सुप्रीम कोर्टाची मॅटर चाललेली आहे, त्याला सपोर्टिंगच काही गोष्टी घडाव्यात अशा प्रकारचा प्रयत्न आयोगाला त्यांना स्वायत्तता आहे, त्यांना त्यांचा अधिकार आहे. त्याच्या दळवाडवळ करण्याचा आम्हाला काही अधिकार नाही. या सगळ्या गोष्टी बरोबर आहे, परंतु त्याच्यात साधारण काय चाललेले, कारण हा प्रश्न फार गंभीर बनलेला आणि त्याच्यातनं मार्ग निघावा असं महाविकास आघाडीच्या सर्वांचे मनापासूनची भावना आहे. महापालिका निवडणुकांची प्रक्रिया आता सुरू झाली दिसतेय, आराखडे पण सादर केलेत. आताच्या परिस्थितीत निवडणूक घेण्याबद्दल तुमचं काय? आम्ही केंद्राच्या निवडणूक आयोगाला जशी स्वायत्तता आहे तशी राज्याच्या निवडणूक आयोगाला स्वायत्तता आहे. आम्ही आमचं काय भूमिका आहे ते आम्ही ऑलरेडी त्यांना कळवलेली आहे. तिथे आम्ही ठराव केलेला तुमच्या ऐकण्यात, वाचण्यात, पाहण्यात आला असेल, परंतु शेवटी अंतिम निर्णय आयोगाने घ्यायचा आहे. आता देशातच 5 राज्यामध्ये निवडणुका जाहीर झालेल्या आहेत करोना असताना देखील. त्याच्यामुळं त्या सगळ्याचा साकल्याने विचार करून आयोगाने निर्णय घ्यावा एवढीच आमची इच्छा आहे. मात्र आम्ही त्यांच्यावर बंधन आणू शकत नाही. ठीक आहे. नगरपंचायतीचे निवडणुकांचे निकाल लागले आणि या निकालामध्ये महाविकास आघाडीला बऱ्यापैकी बहुमत मिळालं, पण त्याचवेळी असं पण जातोय की सर्वाधिक जागा आमच्या आहेत. या सगळ्याच्या विश्लेषण तुम्ही कसं? पत्रकार मित्रांनो, तुम्ही साधं गणित डोळ्यासमोर ठेवा. आज आम्ही तिन्ही पक्ष एकत्र येऊन हे महाविकास आघाडीचं संकट सावरलं. या निवडणुका आम्ही तिघांनी एकत्र मिळून पॅनल करून लढलो असतो आणि त्याच्या विरोधात ते त्या ठिकाणी लढले असते तर गोष्ट वेगळी. चौघही आपलं आपलं स्वतःच त्या ठिकाणी उमेदवार घेऊन लढलेले. चौघ वेगवेगळे लढून महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष किती होत आहेत ते बघा आणि त्यांचे किती होत आहेत ते बघा. आपल्यालाही निर्विवादपणे दिसतंय की ह्याच्यामध्ये तिघ एकत्र आले आणि निवडणुका लढल्या तर यांची संख्या प्रचंड वाढू शकते. ज्याच्यात ते दोघं एकत्र येऊन लढले तरी देखील संख्या मोठ्या प्रमाणात वाढू शकते. कारण चौथा जो पक्ष आहे की आम्ही सगळ्यात जास्त मिळालं म्हणतात, त्यांच्याबरोबर या तिघांच्या पैकी कुठलाच निवडणुकीच्या बरोबर जाऊन आत्ताच्या घडीला तरी लढण्याची शक्यता नाही. अशा आत्ताची राज्याची परिस्थिती. दादा, डॉक्टर अमोल कोल्हे म्हणून त्यांनी मंजुळा मोर्चेची भूमिका साकारली, त्यावरून सध्या वाद सुरू आहे. काय मी कसं त्या वादाला मी पण त्या कोणात गेलो. मला डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांचाही फोन आला होता.
डॉक्टर राहुल कोल्हेंना 2019च्या निवडणुकीच्या आधी महिनाभर किंवा 15 दिवस मीच चर्चा केलेली होती. चर्चा करून मीच आमच्या नेते आदरणीय पवार साहेबांच्याकडे त्यांना नेलं आणि मग त्यांना राष्ट्रवादीमध्ये उमेदवारी देण्याचा निर्णय झाला. ही गोष्ट 2019ची. डॉक्टर कोल्हे म्हणाले की अजित पवार तुम्हाला माहिती आहे, मी कलावंत म्हणून आज काम करत नाही, पहिल्यापासून काम करतोय. आणि 2017ला त्यांनी तो करार केलेला होता. 2017ला एखाद्या कलावंताने एखाद्या भूमिकेच्या बद्दल त्याचा कुठल्याही पक्षाशी त्यावेळेस संबंध नसताना जर काही करार केलेला असेल तर अशा जुन्या गोष्टी अनेकांच्या बाबतीमध्ये अनेक घडलेल्या आहेत. त्या काढण्यामध्ये तसा अर्थ नाही. 2019ला ते एका राजकीय पक्षाचे सन्माननीय सदस्य झाल्यानंतर जी काही त्यांची भूमिका लोकांच्या समोर ठेवलेली आहे, मांडलेली आहे, ही सगळी आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. त्याच्यामुळं जितेंद्रनी काय म्हणतात ते जितेंद्र मी माझं मत सांगितलं, पवार साहेबांनी पवार साहेबांचं मत सांगितलं. प्रत्येकाची मतं वेगळी असू शकतात. पण मला कोल्हे साहेबांशी बोलल्यानंतर कोल्हे साहेबांनी सांगितलं की अजित त्यावेळेस एक कलावंत म्हणून कुठल्या ऑफर आल्या तर आता पण जगविख्यात म्हणा किंवा देशातले विख्यात म्हणा किंवा साऊथचे विख्यात म्हणा हे अनेक जण अनेक प्रकारच्या भूमिका करतात. परवा मी एक कुणाचं तरी बघत होतो, मी आता त्या व्यक्तीचं नाव घेत नाही, परंतु त्यांनी एक अतिशय आपण ज्या देवाला मानतो अशी भूमिका त्यांनी केलेली होती. आणि ती भूमिका त्यांनी करत असताना ते मधी शॉट ओके झाला त्यावेळेस जरा बाजूला जाऊन बसले आणि ते स्वतः सिगारेट ओढायचे, चेट स्मोकर ते सिगारेट ओढत बसले. आणि तिथं काही त्यांचे हितचिंतक आले ते त्या एकत्र आले की हे जसं मधल्या काळामध्ये छत्रपती संभाजीराजेंचं काही आपण आठवलं की त्याच्यामध्ये डॉक्टर अमोल कोल्हेंची भूमिका एकदम चांगली त्यांनी वटवलेली होती, हे सगळ्यांनीच पाहिलं. तशा पद्धतीनं ते बघितल्यानंतर त्यांना इतका शॉक बसला, तो म्हणला की हे तर बरोबर नाही, तो काहीतरी त्यांना बोलला. त्या दिवसापासून त्या व्यक्तीने सिगारेट सोडून दिल्लीच्या आजपर्यंत सोडून दिली. अशा काही घटना त्या बाबतीमध्ये घडत असतात आणि बरोबर त्याच्यातून चांगलं काही निष्पन्न होत असतं. तशा प्रकारे जितेंद्रला जे वाटलं ते जितेंद्र बोलले, इतरांना जे काही वाटतं ते इतर बोलतात. काही तिथे बंदी आणायची वगैरे भाषा केलेली आहे. त्याच्यामध्ये प्रत्येकाला आपल्यातलं मत, व्यक्ती स्वातंत्र्य, मत स्वातंत्र्य आहे, पण कुणी कुणाला बळजबरी करू शकत नाही, हे पण विवाद सत्य आहे. आणि आता पुरोगामी विचार आमच्या डॉक्टर राहुल कोल्हे साहेबांनी स्वीकारलेला आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारधारेप्रमाणेच हे सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करतात. हो, संतोष कांचन त्यांनी त्यांच्या बंधूंच्या करता एक रुग्णवाहिका आत्ताच ही सौरवराव सगळ्यांनी अशोक पवार आमदार साहेब आणि सगळ्यांनी ते त्याचं अनावरण केलं. आणि समाजामध्ये आजही काही जाणीव व्यक्ती आहेत, चांगले व्यक्ती आहेत की जो आपल्या वाढदिवसाच्या करता इतर खर्च ज्याचा काही उपयोग होत नाही नंतर त्याला वायपट खर्च आपण होतो तसा करायच्या ऐवजी एक लोकांना ज्या गाडीची गरज असते ॲम्ब्युलन्सची, अशा प्रकारची ॲम्ब्युलन्स इथल्या सगळ्या नागरिकांच्या करता उपलब्ध करून दिली. हा अतिशय स्तुत्य उपक्रम त्यांनी घेतलेला आहे, राबवलेला आहे. त्याबद्दल त्यांचं मला काय माहिती मला काय भेटत नाही, मागवेळ देत नाहीत आमदारांना. आपल्याला एक माहिती आहे, तुम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या आमदारांना विचारा की सर्वात जास्त भेटणारा आज अजित पवार काँग्रेस असला उजाडलं पटलं. आता काही लोक वेगळ्या चष्म्याने बघतात, त्यांच्याबद्दल काय बोलणार